इंदापूर विधानसभा 2024 चे राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना मित्र पक्ष प्रणित महायुतीचे उमेदवार इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दत्तामामा भरणे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी मौजे हिंगणगाव येथे हिंगणगाव यांच्या वतीने आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करून या ठिकाणी प्रचार नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केलेली आहे। इंदापूर तालुक्यामध्ये आदरणीय मामाच्या माध्यमातून फार मोठा विकास या 10 वर्षामध्ये झालेला असून तसाच विकास या इंदापूर तालुक्यातील मौजे हिंगणगाव या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे या हिंगणगाव मध्ये मामांना 100% या ठिकाणी आघाडी मिळवून देवा असा संकल्प आम्ही हिंगणगाव वासियांच्या वतीने आज या ठिकाणी केलेला आहे आणि त्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे 100% मामाला आम्ही हिंगणगाव मधून या ठिकाणी आघाडी देऊ आणि इंदापूरमध्ये त्यांना निवडून आणण्यासाठी एक बहुमोल असं सहकार्य करू एवढं बोलून या ठिकाणी हिंगणगाव गावाच्या वतीने बोलून या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। ठिकाणी जे आपण रॅली काढली त्याच्या पाठी मग काय उद्देश आहे तर आदरणीय दत्तामामा भरणे यांना निवडून देण्यासाठी ही पदयात्रा आहे। आदरणीय दत्तामामा भरणे यांना का निवडून द्यायचं त्याच्या मागे काहीतरी कारण असतं। कुठल्याही निवडणुकीत कुणाला निवडून देण्यासाठी काहीतरी कारण असतं, तर मामाला निवडून देण्यासाठी विकास आणि विकास हेच कारण आहे। आदरणीय मामाने हिंगणगावासाठी भरपूर काय दिलेलं आहे, तर त्याची उतराई म्हणून येणाऱ्या 20 तारखेला आपण गावातील सर्व ग्रामस्थ वडीलधारी बंधूंनी सगळ्यांनी आपण त्यांना निवडून द्यायचं आहे आणि सगळ्यांना घरोघरी आपलं जे चिन्ह आहे मामांचं घड्याळ ते प्रत्येकाच्या मतदारापर्यंत आपल्याला ते पोहोचवायचं आहे। समोर उमेदवार कोण आहे कसा आहे का त्याच्याबद्दल चिंता करायची काही कारण नाही। उमेदवार समोर 2 आहेत, एक म्हणतो माझी कोरी पाठी आहे आणि एकाची पाठी भरभटलेली आहे। असे 2 उमेदवार आहे, एकाने दुधात खाल्लंय आणि एकाने साखरेत खाल्लंय, अशी 2 माणसं आहेत। तर आदरणीय मामाला आपल्याला फार मतांनी गावातून लीड द्यायचं आहे आणि इथून पुढे या हर्षवर्धन पाटलाला पुन्हा तलब झाली नाही पण निवडणुकीची एवढं काम करायचं आणि गावातून सगळ्या मतदारांनी सगळ्या वडीलधारी बंधू मित्रांनी सगळ्यांनी आपल्याला उद्याच्या 20 तारखेला मामांना कसं जास्तीत जास्त लीड मिळेल अशा पद्धतीने आपण घरोघरी जाऊन प्रचार करावा आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दत्ता मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।